अध्याय 7वा, श्लोक 20वा आणि ओवी क्रमांक 139 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. कामेस्ते ते हृतज्ञानः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया. अर्थात त्या पुत्र, पशु, स्वर्गाधिकांच्या कामांनी ज्याचे विवेकज्ञान हरण केले आहे ते आपल्या प्रकृतीकडून नियमित होतात. त्या नियमाचा आश्रय करून दुसऱ्या देवतांना शरण जातात. आणि फळाची या हवा हृदयी कामा झाला रिगावा, किम तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. आणि फळाच्या इच्छेने त्याच्या हृदयात कामाचा रिघाव झाल्यामुळे त्याच्या संसर्गाने ज्ञानरूपी दिवा मालवतो. ऐसे उभयताम अंधारी पडले, म्हणून पासींची माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवता अंतरा. अशा रीतीने त्यांना अंतर्बाह्य अंधार होतो, म्हणून मी त्यांच्याजवळ असूनही ते मला मुकतात. मग सर्व भावाने इतर देवांना भजू लागतात. आधीच प्रकृतीचे पायिक, वरी भोगा लागी तवरंक, मग तेणे लोलुपत्वे कौतुक कैसेनी भजते. अगोदर ते मायेच्या अधीन झालेले आणि त्यात फलप्राप्तीकरिता दीन झालेले, मग काय ते मोठ्या कौतुकाने लंपट होऊन देवांची कशी भक्ती करतात. पण कवणीतिया नियमबुद्धी, कैसिया हन उपचार समृद्धी, काम अर्पण यथाविधी विहित करणे. कोणत्या नियमाने व उपचाराद्वारे तसेच यथाविधी त्याला काय वस्तू अर्पण केल्या पाहिजेत इकडे लक्ष देऊन जे जे उपचार त्याला आवडत असतील ते करतात. श्लोक 21वा. यो यो याम याम तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. अर्थात जो कामी भक्त ज्या देवतेच्या तनूची श्रद्धेने पूजा करण्याची इच्छा करतो त्याच्या त्याच श्रद्धेला मी अचल स्थिर करतो. पै जो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरी पुरविता मी. परंतु जो ज्या देवतेची फलाकरिता उपासना करीतो त्याची ती इच्छा मीच पुरवितो. देवो देवी मीची पाही, हाही निश्चयो त्यासी नाही, भावो ते ठाई वेगळा धरिते. हे पहा, देव देवी मीच आहे, परंतु त्याचा तसाही निश्चय नसतो, म्हणून त्या देवतांचे ठिकाणी त्याचा वेगवेगळा भाव असतो. श्लोक 22वा. स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमिहते लभते च ततः कामान्मयेव विहितान हितान. अर्थात तो देवता पूजक त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे आराधन करीतो आणि त्या देवतेपासून मीच निर्मिलेल्या त्या कामास तो प्राप्त होतो. मग ती या श्रद्धायुक्त तेथींचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. मग त्यांना ज्या देवतेची श्रद्धा असेल त्या देवतेचे आपली कार्यसिद्धी होईपर्यंत ते यथाविधी पूजन करीतात. ऐसे जेणे जे भाविजे ते फळ तेणे पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. याप्रमाणे ज्याने जे फल इच्छावे ते त्याला प्राप्त होते, परंतु ते सर्व माझ्यापासूनच मिळते. श्लोक 23वा. अंतवत्तु फलं तेषा तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. अर्थात पण त्या मतिमंदांचे ते फल विनाशी असते. देवांची पूजा करणारे देवास प्राप्त होतात, माझे भक्त मलाही प्राप्त होतात. परी ते भक्त माते नेणती, जे कल्पने बाहेरी न निघती, म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. परंतु जे भक्त मला जाणत नाहीत, कारण जे आशांपासून मुक्त होत नाहीत त्यातच घोटाळतात आणि म्हणूनच नाशवंत अशी इच्छित फले त्यांना प्राप्त होतात. किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचेची साधन, येर फळ भोग तो स्वप्न नावभरी दिसे. किंबहुना अशा प्रकारचे जे भजन म्हणजे संसाराचे साधनच होय, बाकी त्याचा फलभोग म्हणजे स्वप्नातील क्षणिक सुखाप्रमाणेच होय. हे असो परवते मग हो का आवडते,
परी यजी जो देवतांते तो देवत्वासीची ये. हे एकीकडे राहू दे. त्याचे आवडते दैवत का असेना, त्याने त्या देवतांचे पूजन केले म्हणजे तो देवत्वच पावतो. एर तनु मनु प्राणी जे अनुसरले माझे याची वाहनी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. बाकी तन मन अर्पण करून जे माझ्या भक्तिमार्गाला लागले ते देहांती मद्रूप होतात, म्हणजे मलाच पावतात. श्लोक 24. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययम् अनुत्तमम्. अर्थात अविवेकी जन माझ्या अक्षय उत्कृष्ट परमस्वरूपास न जाणणारे पूर्वी अव्यक्त अप्रकट झालेल्या मला आता व्यक्त झालेला समजतात. परी तैसे न करीती प्राणीये वायाम आपुलिया हिती वाणीये जे पोहतांती पाणीये तळहातीचे ने. पण प्राणी तसे करीत नाहीत आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करून घेऊन इतर देवतांच्या पूजनाने थोडी फलप्राप्ती करून घेऊन तळहातावरच्या पाण्यात पोहल्याप्रमाणे करतात. नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोडा का वज्रमिठी पाडीजे आणि मनी तरी आठवीजे थिल्लरोद का ते. किंवा अमृताच्या सागरात बुडाला असता मग तोंड दाबून का धरावे आणि मनामध्ये डबक्यातील पाण्याची आठवण का करावी. हे ऐसे कासया करावे जे अमृतीही रिगोनी मरावे ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझे. अमृतात शिरून देखील मरावयाचे हे असे तरी का करावे. अमृतात सुखाने अमृतरूप होऊन का राहू नये. तैसा फळ हे तुझा पांजरा सांडून या धनुर्धरा काम प्रतीती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे. त्याचप्रमाणे धनुर्धरा फलाशारूप पिंजरा टाकून देऊन अनुभवरूप पंखांनी संचार करून चिदाकाशाचे भगवत स्वरूपाचे धनी का व्हावे. जेथ उंचावलेनी पवाडे सुखाचा पैसारू जोडे आपुलेनी सुरवाडे उडो ए ऐसा. त्या चिदाकाशात आपण कितीही उंच उडण्याचे मनात आणले तरी त्यात आपल्या इच्छेप्रमाणे अनायासाने सुखाने उडण्यास अवकाश आहे. तया उपमा माप का सुहावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का नेमावे साधनवरी. त्या मला न मोजता येणाऱ्याला मापात का घालावे मग निराकाराला साकार का म्हणावे. मी सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरिता साधनाने का शिणावे. परी हा बोल आघवा जरी विचारी जतसे पांडवा तरी विशेषे या जीवा न चोजवेगा. पण अर्जुना खरेच विचार केला तर हे माझे वरील बोलणे जीवांना बहुत करून आवडत नाही. श्लोक 25. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. अर्थात योगमायेने आच्छादित झालेला मी सर्व लोकांना प्रकट होत नाही, सर्व लोकांना प्रत्यक्ष दिसत नाही. हा मूढ झालेला लोक अज व अव्यय अशा मला सर्व प्रकारे जाणत नाही. काम जे योग माया पडळे हे झाले आहाती आंधळे म्हणून प्रकाशाचे नि देहबळे न देखती माते. कारण की योगमायेच्या पडद्याने जे अंध झालेले असतात म्हणून देहबुद्धीच्या बळाने प्रकाशरूप जो मी त्या मला पाहत नाहीत. एरहवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे पाहे पाकवण जळ रसे रहित आहे. एरहवी मी नाही अशी एक तरी वस्तू आहे का. पहा की कोणतेही पाणी रसविरहित आहे का. पवनु कवणा ते न शिवेची आकाश के न समायेची हे असो एकुमीची विश्वी आहे. वारा कोणाला स्पर्श करत नाही, आकाश कोठे सामावत नाही, हे असो अवघ्या विश्वात मीच भरलेला आहे. श्लोक 26. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. अर्थात हे अर्जुना, भूतकालातील व वर्तमान कालातील व भविष्यत कालातील भूतांना जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. येथे भूते जिये अतितली तिये मीची होऊन ठेली आणि वर्तत आहाती जे तुली तीही मीची. ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले त्यांचे ठाई मीच होतो आणि हल्ली आहेत
त्यातही मीच आहे. काम भविष्यमाने जियेही तीही मज वेगळी नाही, हा बोलची रेवी काही होय ना जाय. किंवा पुढे होणार आहेत तेही मजपासून वेगळे नाहीत, परंतु हे फक्त बोलणे आहे, बाकी काही होत नाही आणि काही जात नाही. दोराची या सापासी, डोंबा बिडिया ना गव्हाळा ऐसी, संख्या न करवे कोण्हासी, तेवी भूतासी मिथ्यत्वे. ज्याप्रमाणे दोरीच्या सापाविषयी तो काळा, कवड्या, गव्हाळा किंवा वगैरे काहीच कल्पना करिता येत नाही, त्याप्रमाणे प्राणी मात्र मिथ्या असल्यामुळे तत्संबंधी कोणतीच कल्पना करिता येत नाही. ऐसा मी पंडूसुता अनुस्युतू सदा असता, या संसार जो भूता तो आने बोले. हे पंडूसुता, अशा प्रकारे मी सदा अखंड व्याप्त आहे. प्राणीमात्रांच्या मागेच जो संसार लागला आहे त्याचे कारण भिन्न आहे. तरी तेची आता थोडीशी गोठी सांगी जाईल परियसी, पै अहंकार तनुसी वालभ पडिले. म्हणून त्याविषयी थोडीशी गोष्ट सांगतो ती ऐक. अभिमान व तनु म्हणजे शरीर, या दोहोंची प्रीती जडली. श्लोक 27. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. अर्थात, हे शत्रूंना ताप देणाऱ्या अर्जुना, सर्व प्राणी उत्पत्तीच्या वेळी राग व द्वेष यांपासून उत्पन्न झालेल्या शीतोष्ण सुखदुःखादी द्वंद्वमोहाने अविवेकास प्राप्त होतात. तेय इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची या तारुण्या आली, तेथ द्वेषेसी मांडिली वऱ्हाडिक. पहा, त्या दोघांच्या प्रीतीपासून इच्छारूप कन्या निर्माण झाली व ती आपल्या कामाच्या पूर्ण तारुण्यात आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न लागले. तया दोघांस्तव जन्मला, ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो आजे याने वाढविला अहंकारे. त्या दोघांपासून सुखदुःखरूप द्वंद्वमोह हा पुत्र झाला. नंतर त्याच्या अहंकार आजोबांनी त्याला वाढविले. जो धृतीसी सदा प्रतिकूळू, नियमाही नागवे सळू, आशा रसे दोन दिलो जाला सांता. जो द्वंद्वमोह नेहमी धैर्याला प्रतिकूल व इंद्रिय दमनाला द्वेषामुळे आकलन होत नाही, कारण तो आशारूप दुधाने पुष्ट झालेला आहे. असंतुष्टीची या मदिरा मत्त होनी धनुर्धरा, विषयांचे ओवरा विकृतीशी. हे धनुर्धरा, असंतोषरूप मद्याने उन्मत्त झाल्यामुळे तो विषयांच्या खोलीत उपभोग घेतो, त्रास मानित नाही. तेणे भावशुद्धीची ये वाटे, विखुरले विकल्पाचे कांटे, मग चिरिले आव्हांटे अप्रवृत्तीचे. त्याने शुद्ध भक्तीच्या वाटेवर विकल्पाचे काटे पसरून मग कुमार्गाच्या आडवाटा काढिल्या आहेत.